हाय, मी स्वप्निल। और आपका नाम? जी। बात तो सही कही आपने। तारीफ तो उसकी कीजिए जिसने जहां बनाया है। सो काय म्हणता? काय? देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे माझ्या या फालतू प्रयत्नासाठी एक तर सर्वप्रथम म्हणजे माफी. बट आत्ता तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण हा व्हिडिओ हे ओपन लेटर कोणाच्या संदर्भात आहे. तर हे आहे स्वप्नील जोशी सरांच्या संदर्भात. त्यांच्यावर काम करण्याचा मला योग आला होता 2018 की 19 मध्ये, जेव्हा स्टार प्रवाहाची मी एक मालिका करत होतो, ज्याच्यात स्वप्नील जोशी सर, अमृता खानविलकरजी आणि सिद्धार्थ चांदेकर सर होते. त्या मालिकेचं नाव होतं जीव लगा. माझं दुर्दैव असं की ती मालिका सुरू झाली आणि 80 एपिसोड्समध्येच एवढी मोठी स्टारकास्ट असून सुद्धा ती वाइंड अप झाली. ज्या दिवशी माझी एंट्री झाली तेव्हा माझा जी भूमिका होती त्या भूमिकेवर नंतर खूप काही काही चॅनलचं ठरलं होतं, पण एवढ्या लवकर ही मालिका वाइंड अप झाल्यामुळे सगळा फियास्कोच झाला. आज मी शूटिंगला गेलो होतो आणि दुसरा दिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी मला सांगण्यात आलं की यार पुढच्या 10-15 दिवसात सिरियल वाइंड अप होते. आणि माझं असं आलं होतं, भाई ये रोल तो सुरू होते खतम हो गया. तो माझं हे बॅड लक आहे की एवढ्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर, इतक्या चांगल्या कॅलिबरवाल्या कलाकारांबरोबर मला फार स्क्रीन टाइम मिळाला नाही. हे दुर्दैवाची गोष्ट होती. बट जेवढे दिवस मी ते 7-8 दिवस जे काही त्या स्वप्नील सरांबरोबर स्पेंड केले, तर एक तर मला सांगावं असं वाटतंय की ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. कुठेही टँट्रम थ्रो करत नाहीत, कुठेही स्टारडम किंवा बडेजावपणा करत नाहीत. मेन ऍक्टर्स पासून स्पॉटवाल्यापर्यंत सगळ्यांशी हसत खेळत मिळून मिसळून राहतात. स्पॉटवाले जेव्हा त्यांना फोटोसाठी यायचे तेव्हा कुठेही ते आखडायचे नाही की आत्ता नको. ते उभे राहून त्या स्पॉटवाल्याबरोबर फुल स्माइल विल देऊन फोटो काढायचे. सो ही झाली त्यांची जमेची बाजू. आता आपण येऊया त्यांच्या प्रोफेशनल लाईफकडे. एक तर त्यांना खूप ट्रोल केलं जातं हे नाकातनं रक्त येण्यासाठी, आणि ते त्यांनी स्पोर्टिंगली घेतलं सुद्धा होतं. एका कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं होतं की अजूनही तुम्हाला या गोष्टीवरनं ट्रोल केलं जातं, त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे. त्यावर ते बोलले होते की माझं हे खूप भाग्य समजतो की दुनियादारीला आता येऊन इतकी वर्ष झाली. जर मी चुकत नसेल तर 12 की 14ला आला होता ना तो, किंवा त्याच्या आधी सुद्धा आला असेल, मला आता आठवत नाही. बट इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या सिनेमाचा जो इम्पॅक्ट आहे, खास करून ते नाकाच्या रक्ताचा, तो अजूनही प्रेक्षकांवर आहे. तो हे एका कलाकाराला खूप आवडतं की एक प्रोजेक्ट किंवा एक काहीतरी डान्स मूव्ह असेल किंवा ऍक्शन मूव्ह असेल, ऍक्शन सीन असेल, हे एक त्याच्या नावावर असलं पाहिजे. तसं स्वप्नील सरांच्या नावावर हे आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा, आणि ते बहुतेक फॉरएव्हरच राहणार आहे. नंतर मग त्यांनी स्वप्नील सरांनी आपली मनं जिंकली. दुनियादारी, मुंबई पुणे, पार्ट 1, पार्ट 2, मंगल अष्टका, त्यांचं आणि मुक्ताजींचं जी केमिस्ट्री होती ती तर आय थिंक सुपर्ब केमिस्ट्री आहे ती. मतलब खरं बघायला गेलं तर मराठीमधले शाहरुख आणि काजोल आहेत ते. बट त्यांना जेव्हा कुठेतरी अशा प्रकारे प्रेझेंट करण्यात आलं की मराठीतलं शाहरुख कोण तर स्वप्नील जोशी सर, तिकडे कुठेतरी आपलं म्हणजे त्यांचं फिल्म मेकर्सचं, खास करून आय थिंक संजय जाधव सर आणि स्वप्नील जोशी सर तेव्हा भरपूर एका पाठोपाठ एक सिनेमे करत होते, आणि मराठीतला शाहरुख म्हणून त्यांना प्रेझेंट करण्यामागे जे त्यांचा जो एक स्ट्रॅटेजी होती ती कुठेतरी बरोबर यशस्वी नाही झाली, ती फसली. जर त्यांना मराठीतला रोमॅन्टिक हिरो स्वप्नील जोशी सर ओरिजिनल जर दाखवलं असतं, ना की शाहरुख खानची कॉपी करायला किंवा त्याच्या इमेजच्या, कारण त्यांचं पण असं खूप चालायचं तेव्हा मराठीमध्ये. सो कुठेतरी शाहरुख खानच्या याच्यात इमेज ती मराठीमध्ये आणण्यात कुठेतरी ते त्यांची ओरिजिनॅलिटी जी होती ते गमवून बसले, आणि ते गमवल्यामुळे आय थिंक हळूहळू प्रेक्षकांचं त्यांच्याबरोबरचं नातं जे आहे ते थोडं तुटत गेलं. कारण त्यांचं जर सक्सेस रेशिओ बघाल आत्ताच्या सिनेमांचा, तर एवढा तो फार चांगला नाही आहे तसं बघायला गेलं तर. आणि आत्ता कुठेतरी असं वाटतं आहे की आत्ता ते आय थिंक 46-48 तरी असतीलच नक्की. अजूनही ते 30s मध्ये असताना जसे काम करायचे, मुंबई पुणा 1 मध्ये जसं त्यांनी काम केलं होतं, तसाच रोमॅन्टिक हिरो ते आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतात. तिकडे कुठेतरी ते आय थिंक अजून गंट आहेत असं मला वाटतं.
फिटनेसच्या बाबतीत बघायचं झालं तर ते कधीच फिट नव्हते, हे आपण सगळ्यांनी मान्य करायला हवं. दुनियादारी बघा किंवा मुंबई पुणे पार्ट 1 बघा, मुंबई पुणे पार्ट 1 मध्ये तर जास्तच बल्की होते. बट अजूनही ते जरा वय झाले आणि जेव्हा प्रेक्षकांकडनं ही मागणी आता प्रत्येकाच्या संदर्भात येतेच आहे, मग ते सुबोध सर असतील किंवा स्वप्नील सर असतील, की जर कमरेतनं जी काही वाढ होतीये त्याच्याकडे लक्ष द्या. आणि आत्ताच्या टाइमला जेव्हा प्रेक्षक तुम्हाला हे सांगतायत तेव्हा तुम्हाला ते लक्ष देणं, त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. तुमच्यासारखा स्टार आत्ता ज्या त्यांच्या जर गाड्यांचं कलेक्शन बघितलं तर हे मराठी कलाकाराला खरंच आपल्याला एक मराठी कलाकार एवढ्या महागड्या गाड्या घेऊन फिरतोय ते सुद्धा खूप अभिमानाची, खूप कौतुकाची गोष्ट आहे. पण जर बॉक्स ऑफिस सक्सेस दिसत नसेल तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला पर्सनली विचारायला झालं तर मला त्या रोमॅन्टिक हिरोपेक्षा ते जेव्हा अँटी हिरो किंवा थोडे असे रॉ कॅरेक्टर करतात ना तेव्हा ते मला खूप जास्त आवडतात. त्यांचा एक सिनेमा आला होता जिलेबी नावाचा, बरा होता सिनेमा, काय फार वाईट नाही आहे तो सिनेमा, पण तो अजिबात दुर्दैवाने चालला नाही. आय थिंक जर मी चुकत नसेल तर अमेझॉन प्राईमवर तो सिनेमा अवेलेबल आहे, बघा. म्हणजे टिपिकल ते रोमॅन्टिक या टिपिकल कॉमेडी सिनेमा अजिबात नाहीये. क्राईम थ्रिलर आहे, थोडासा सस्पेन्स आहे, ट्विस्ट अँड टर्न्स आहेत भरपूर सिनेमामध्ये. तो OTTवर बघायला हरकत नाही. त्याची स्टारकास्ट स्वप्नील जोशी सर, प्रसाद ओक सर, शिवानी सुर्वेजी असं सगळं होतं. सो तो आवर्जून बघा. किंवा जो MX प्लेअरवर एक वेबसिरीज आली होती समांतर ना, जर मी चुकत नसेल तर, त्या वेबसिरीजमध्ये सुद्धा त्यांचा जो लुक होता तो मला जास्त आवडतो ना, की तो एकदम ते पॉलिश तांदूळसारखे येतात ना हल्ली, तेव्हा ते हल्ली ते कॅरी नाही करत आणि सगळे ते लूज टी शर्ट आणि मग ते पोट बीट सगळं दिसतं. तर ते जरा स्वप्नील सरांनी कुठेतरी आता त्याच्यावर खूप लक्ष द्यायला हवं. प्रेक्षकांच्या तुमच्याकडनं जास्त अपेक्षा आहेत, त्यामुळे कदाचित प्रेक्षक तुम्हाला खूप बारकाईने बघतात आणि मग जरा जरी तुम्ही त्यांना काहीतरी फ्लॉ दाखवला तर ते लगेचच प्रेक्षकांना खटकतं. आणि प्लीज 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 आत्ता तो तुमचा सुशीला सुजित किंवा तो बंगल्यातला कुठला सिनेमा तो प्रसाद खांडेकर सरांचा होता आणि मोठी स्टारकास्ट होती, प्राजक्ताजी होती, प्रार्थनाजी होती, जवळजवळ हास्यजत्रा 2.2 होता तो. चिकी चिकी काय बुम बुम जे काय होतं ते बोंबाबोमच झाली होती तो सिनेमा बघून. असल्या टाईपचे आता सिनेमे नका बघू. जे मी सुबोध सरांना ओपन लेटरमध्ये सांगितलं होतं ते तुम्हाला सुद्धा सांगतो. आत्ता तुम्ही या फेजला आहात की तुम्ही सिलेक्टिव्ह काम करू शकता. चांगल्या क्वालिटीवाल्या सिनेमाकडे भर द्या, ना की क्वांटिटी वर. आय कॅन अंडरस्टँड की पोटासाठी आपल्याला किंवा फॅमिलीला सेक्युअर करण्यासाठी बरेच वेळा असं होतं की आपल्याला करायचं नाही हा सिनेमा, पण पैशांसाठी करावा लागतो. पण आत्ता 1-2-3 किंवा 1-2 वर्ष तरी जर चांगल्या सिनेमांकडे भर द्या. प्रेक्षकांच्या खूप सारे लोक आहेत जे नो डाऊट स्वप्नील सरांचे फॅन आहेत, पण कुठेतरी आता त्याच्यात गॅप वाढत चालली आहे स्वप्नील सरांच्या स्टारडममध्ये आणि त्यांच्या फॅन्समध्ये. ती जर परत जुळवायची असेल तर क्वालिटी ऑफ वर्क हे स्वप्नील सरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या अभिनयाबद्दल कोणी काही आक्षेप घेऊ शकत नाही. प्रामाणिकपणे 110% ते प्रत्येक प्रोजेक्टमध्ये देतात, पण तो प्रोजेक्ट जो आहे तो डोक्यात जातो. त्यामुळे जर स्वप्नील सर आता स्वतःच्या एजनुसार किंवा जर तुम्हाला यंग एजमध्ये करायचंच असेल काही, तर जरा स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या एजनुसार जर कुठला कॅरेक्टर मिळत असेल तर तुम्ही त्याच्यात खाऊन टाकता समोरच्याला आणि तुमचा जो ऑरा आहे तो नो डाऊट दिसतो. ओव्हरऑल माझं हे मत होतं स्वप्नील सरांबद्दल. तुम्ही या मताशी ॲग्री करता किंवा अजून तुम्हाला काही पॉईंट्स असतील तुमच्या मनात स्वप्नील सरांना जे सांगायचे असतील, जे माझ्याकडनं सुटून गेले असतील, ते मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.